मुंबईत ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ जास्त असताना देखील ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पदांसाठी उमेदवार देऊ शकते। त्यामुळे आता 7 फेब्रुवारीला कुणाकुणाचा अर्ज भरला जातो पाहणं महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणात गटनेते किशोरी पेडणेकर आणि इतर काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावण्यात आल्याची माहिती समोर येते। या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंचं काय म्हणणं आहे नेमकं ते पाहूया। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन गेलेली आहे। एकच मी सगळ्यांना विनंती करीन की आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनीच आता जे आपले महत्त्वाचे विषय आहेत, बेसिक विषय त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। राजकारण जरा बाजूला ठेवून मुंबईतले फुटपाथ, रस्ते, आपले बस ह्या कशा परत एकदा नीट मार्गावर येऊ शकतील। गेले 4 वर्ष आपण पाहतो एकंदरच गोंधळ होता। आता ठीक आहे, ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतोय कामाला लागा। ठाकरेला तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे, नाक रगडण्याची सवय झालेली आहे आणि म्हणून परत एकदा उद्या तोंडावर आपटणार। त्यांनी ते नाक म्हणजे तोंडावर आपटण्याची पीएचडीच केली आहे ना आता उद्धव ठाकरेंनी। मुंबईच्या जनतेने भगव्या विचाराच्याच महापौर बसवण्याचे कौल दिलेला आहे। जय श्रीराम वाल्यालाच तुम्ही महापौर बनवा असं कौल दिल्यानंतर हे बाकीचे सरतनसे जुदावाल्यांना काहीच जागा नाही। म्हणून उद्धव ठाकरेंना सांगेन की तुम्ही आता मुंबईच्या महापौरचं स्वप्न बघू नका, कुठे इस्लामाबाद कराचीचा महापौर बसवायला बघा। इकडे मुंबईत भाजपचा महापौर होणारे जवळपास निश्चित असताना शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती हे पद दिलं जाईल। यातही आता उपमहापौर पदासाठी महिलेची निवड होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते। यासाठी पक्षातल्या 2 वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे। सुधार समितीच्या पदासाठी पुरुष नगरसेवकाची नेमणूक होईल अशी माहिती सूत्रांकडून कळते, तर उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। आता उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कोणाची वर्णी लागते पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी नाशिकमधून आहे। उद्या होणाऱ्या महापौर उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपने विशेष खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। 72 नगरसेवकांचा एखादी सत्ता काबीज करणाऱ्या भाजपने कोणताही धोका न पत्करण्याची भूमिका घेत सर्व नगरसेवकांना 1 दिवसाच्या पिकनिकसाठी नेलंय। भाजपने आपले महापौर उपमहापौर पदाचे दोन्ही उमेदवार फिक्स केले आहेत। मात्र स्पष्ट बहुमत मिळूनही बंडाळी टाळण्यासाठी भाजपने खबरदारी घेतल्याचं सांगितलं जात आहे। इलेक्शन नंतर पहिली ट्रिप आहे आमची। बहिणीकडनं अपेक्षा ही आहे की आमची बहीण खूप छान काम करणार आहे, आम्ही तिला साथ देणार आहे। प्रत्येक मैत्रीण माझी सभागृहातली अतिशय तोलामोलाची आणि सक्षम आहे। एक खेळीमेळीचं वातावरण आमच्यामध्ये आहे। कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत। त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही, सगळ्यांना पक्षशिस्त माहिती आहे आणि पार्टी लाईनवर चालणारे आहेत सगळे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंतच चुरस असते आणि नंतर मात्र खेळीमेळीचं वातावरण असतं। हेच आमच्या पक्षशिस्तीने आम्हाला शिकवलेलं आहे। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी उद्या मतदान पार पडणार आहे। महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल झालाय। सोलापूर महापालिकेत 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे भाजपकडे बहुमताचा आकडा आहे। दरम्यान उद्याच्या निवडणुकीसाठी गटनेते नरेंद्र काळे यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आला। तर काँग्रेसने लातूर महापालिकेचा पारंपरिक गड पुन्हा एकदा कायम राखला। काँग्रेसकडून महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांची घोषणा झाली आहे। भाजपकडून एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही। महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन 47 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं, त्यामुळे काँग्रेसचाच महापौर होणार हे स्पष्ट झालेलं। आता 9 तारखेला दोन्ही काँग्रेस उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याची अधिकृत घोषणा होईल, तर 22 जागा जिंकणारी भाजप विरोधी बाकावर बसेल हे स्पष्ट झालंय। राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे गाजलेल्या नवी मुंबई महापालिकेत अखेर भाजपचे बिनविरोध महापौर आणि उपमहापौर हे विराजमान झाले। महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत हे विजयी झाले। महापालिका निवडणुकीप्रमाणे महापौर निवडही चुरशीची होईल अशी शक्यता होती, मात्र निवडणुकीच्या दिवशी परिस्थिती पालटली। शिवसेना उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, त्यामुळे दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।